मीडियामार्फत सगळी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कुमुदिनी खूपच चिडलेली असते। कुमुदिनी विजयाला म्हणत असते, विजया हा हर्षवर्धन आहे कुठे? त्यावर विजया म्हणत असते, मला काय माहीत, सकाळपासून कुणीकडे गेले आहेत काहीच माहिती नाही, आणि त्यासोबत दिव्याही गायब आहे। हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, नक्कीच ही दिव्या त्या हर्षवर्धनच्या प्लॅनमध्ये सामील असणार आहे। तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, तरीच तरीच मला शंका होती की ही दिव्या सकाळपासून का दिसत नाहीये। तेवढ्यात टीव्हीवर जी बातमी सुरू असते त्यात असं सांगण्यात आलेलं असतं की हर्षवर्धन जहागीरदारने पद्माच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यासाठी विक्रांत तिचं लग्न आज फिक्स केलं होतं, पण ऐन वेळेला तिथे ऊर्जा आणि शौर्याने येऊन हे लग्न मोडलं। नाहीतर आज खरंच या दोघांचं लग्न झालं असतं तर या पद्माला आयुष्यभर पश्चाताप करावा लागला असता। कारण हर्षवर्धनने बनवलेलं ॲफिडेव्हिट आता कुमुदिनीपर्यंत पोहोचलेलं असतं आणि ते ॲफिडेव्हिट वाचून कुमुदिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। त्या ॲफिडेव्हिटमध्ये हर्षवर्धनने सगळं असं नमूद केलेलं असतं की एकदा का पद्माचं लग्न विक्रांतशी झालं का वर्षभरानंतर ही पद्मा स्वतःहून विक्रांतला सोडून निघून जाईल आणि त्यासाठी ती विक्रांतवर कोणत्याही प्रकारचा आरोप करणार नाही, आणि त्यात शिर्केंच्या घरातून मिळालेले खानदानी दागिने ती सगळे परत करणार, आणि त्यानंतर ती विक्रांतवर उभ्या आयुष्यात कधीही कोणत्या प्रकारची केस करू शकत नाही। म्हणजे यातून विक्रांत कायमस्वरूपी आता सुटणार आहे असं जेव्हा कुमुदिनीला कळतं, कुमुदिनीने आता चंगच बांधलेला असतो की येऊ दे हर्षवर्धनला, आज त्याला त्याची लायकीच दाखवते। आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन या लग्नातून बाहेर पडलेला असतो, कारण तिथून त्याचा जबरदस्त असा अपमान ऊर्जाने केलेला असतो। इकडे आपण पाहतोय आता शिर्के तिथे असलेल्या मीडियाशी बोलत असतो, मीडियाची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या मीडिया आता शिर्केला अजिबातच भाव देत नसते। मीडियातील एक माणूस म्हणत असतो, तुम्ही स्वतः आमदार आहात म्हणून तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कराल तो कायदा का? त्यावर शिर्के म्हणत असतो, नाही हो, तसं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीडिया म्हणत असते, तुम्ही एक गोष्ट विसरताय, अजूनही या देशात कायदा अस्तित्वात आहे आणि तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदार आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काहीही करू शकता, तुम्हाला जाब विचारणारं कोणीच नसेल का? त्यावर मात्र आता काय बोलावं हेच शिर्केला कळत नसतं। आणि अशातच आपण पाहतोय फायनली हर्षवर्धन हा कसा बसा घरी पोहोचलेला असतो। घरी आलेल्या हर्षवर्धनला पाहून कुमुदिनीने त्याला दारातच थांबवलेलं असतं। त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत्ता नाही, नंतर, असं बोलून हर्षवर्धन आत चालत जात असतो। त्याच वेळेला कुमुदिनीने म्हटलेलं असतं, हर्षवर्धन थांब, मला तुझ्याशी इथे आत्ताच बोलायचं आहे। हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही आईसाहेब, मी आता तुमच्याशी बोलू इच्छित नाही। त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तुला विचारत नाहीये, तुला बोलायचं आहे की नाही, तुला इथे थांबावंच लागेल, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील। असं जेव्हा आईसाहेबांनी दरडावून म्हणताच हर्षवर्धन जागच्या जागी उभा राहतो। त्याला कळून चुकलेलं असतं की आपण काहीही बोललो तर आपल्याला त्याविरुद्ध चांगलाच दणका मिळू शकतो। तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, बोला बोला आईसाहेब, का थांबवलं तुम्ही? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन काय वागलायस तू? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आज तू जे काही वागलायस ना हर्षवर्धन, ते सकाळपासून मीडिया टीव्हीवर दाखवत आहे आणि त्यामुळे जहागीरदार घराण्याची नाचक्की झाली आहे। आम्हाला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाहीयेस तू। हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब जे काही केलंय ते मी केलंय, त्यामुळे तुम्हाला अजिबातच या संदर्भात काही वाटून घ्यायला नको। त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन तुला बोलताना काहीच कसं वाटत नाही? अरे तू या घरातला आहेस ना, या घरातला आता तू प्रमुख होणार आहेस, त्यामुळे तू या घरातली इज्जत इब्रत कायम राखली पाहिजेस। जहागीरदार प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये असं तू काहीच वागलं नाही पाहिजेस। त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब प्लीज आता मला अजिबातच काही ऐकवू नका, मला इथून निघायलाच हवं, मला आता आराम करायचा आहे। त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय वाटलं तुला, एवढं सगळं करून तू आता या घरात राहू शकशील?
त्यावर लगेचच आता मागून विजया म्हणत असते, आईसाहेब काय बोलताय तुम्ही, हे माझ्याच नवऱ्याचं घर आहे ना? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आहे नाही होतं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे? त्यावर कुमुदिनी आता बोलू लागते, आज हर्षवर्धनने जे काही केलं आहे ना ते पाहता त्याला या घरात आज राहता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन चांगलाच हादरतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपण इथे राहू शकत नाही, कारण आईसाहेबांनी एकदा का कोणताही निर्णय घेतला का त्यात अजिबात कोणीच बदल करू शकत नाही. तेवढ्यात विजया म्हणत असते, आईसाहेब प्लीज जो काही निर्णय घ्याल तो अगदी विचारपूर्वक घ्या. त्यावर कुमुदिनी लगेचच आता हर्षवर्धनला म्हटलेलं असतं, ती गरीब घरातील पद्मा तिच्या आयुष्यावर का उठलायस तू, सांग ना? घराघरात जाऊन धुणी भांडीची कामं करून स्वतःचा उदरनिर्वाह करते ती, आणि तरीही तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख पेरण्याचं काम तू करत होतास. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब नका काळजी करू तुम्ही, मी तिला हवं तर 50 लाख रुपये देतो, सुखाने आयुष्य जगेल ती. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तू टाकलेल्या पैशाला ती अजिबातच हात लावणार नाही. हे तुला चांगलं माहीत असतानाही तू अशा प्रकारचं वक्तव्य कसं करू शकतोस? त्यावर मात्र आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, आईसाहेब आता आपल्याला या घरात ठेवणारच नाही. आणि तेवढ्यात कुमुदिनीने लगेचच म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता या घराबाहेर हो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन लगेचच आता तिथून बाहेर पडत असतो. तेवढ्यात विजया म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही या घरातून बाहेर कुठे जाताय? तुमचं घर आहे, तुम्ही असं अजिबातच करायचं नाही. तेवढ्यात विजयाकडे आता कुमुदिनी पाहते आणि म्हणत असते, काय ग शहाणपणा करतेस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त शहाणपणा केलास ना तर या हर्षवर्धन बरोबर तुझीही गटली बांधून इथून हाकलून देईन तुला. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीच्या बाजूला असलेली विजया चांगलीच चाट पडते आणि ते स्वतःशी बोलत असते, बाप रे म्हातारी लय डेंजर आहे, आपण अजिबातच काही बोललं नाही पाहिजे. तेवढ्यात हर्षवर्धनने स्वतःच्या बायकोला इशारा केलेला असतो, अगं गप्पा बस, नाहीतर माझ्या बरोबर तुला रस्त्यावर राहावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया निमूटपणे आत निघून जाते. तेवढ्यात हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, जोपर्यंत तुला तुझ्या केल्याचं प्रायश्चित्त वाटत नाही तोपर्यंत अजिबातच या घरात थोबाड दाखवायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन तिथून निघून जातो आणि कुमुदिनी लगेचच आतमध्ये आलेल्या आदित्याला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बायको ही सकाळपासून दिसत नाहीये, तिलाही चांगला धडा शिकवायचा आहे, तिचं ही डोकं आता मला टाळ्यावर आणायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, आजी पण जरा शांतीने, कारण मला माझ्या बायकोला अजिबातच दुखवायचं नाहीये, माझ्यापासून लांब करायचं नाहीये, तुला तर माहितीये मी किती प्रेम करतो तिच्यावर. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, हो माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या प्रेमाचाच ती गैरफायदा घेते. जर तिला सकाळपासून बाहेर जायचं होतं तर तिने ही बातमी तुला आधी सांगायला हवी होती. हे सगळं ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, हो तिला येऊ दे, आपण तिच्याशी बोलूया. इकडे आपण पाहतोय आता मीडियाला फायनली खूपच चेव आलेला असतो, कारण शिर्के हा अति करत असतो. आणि तेवढ्यात तिथे असलेला विक्रांत म्हणत असतो, काय रे माज आलाय का तुम्हाला? कॅमेरा आणि माईक घेऊन तुम्ही स्वतःला काय शाणे समजता काय? एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझे वडील या विभागातले आमदार आहेत आणि एका आमदाराची काय पॉवर असते ही माहिती आहे ना तुम्हाला? एका क्षणात तुम्हा सगळ्यांचे जॉब जातील, एकच कॉल आणि तुम्ही सगळे होऊन जाल भिकारी बेहाल. आणि हे वाक्य ऐकताच आता मीडियाने या विक्रांतचं लाईव्ह प्रक्षेपण सगळ्यांसमोर केलेलं असतं आणि अशातच आता त्या विभागातली पब्लिक चांगलीच चिडलेली असते. विक्रांत हाय हाय अशा घोषणा विभागातून देण्यात आलेल्या असतात. तेवढं आपण पाहतोय तिथे असलेली ऊर्जा म्हणत असते, प्लीज सगळ्यांनी शांत व्हा, प्रकरण खूपच हाय लेवलला जात आहे, आपण या प्रकरणाला आणखी वेगळं वळण न देता या विक्रांतला आपण आता पोलिसात देऊया. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा, तू काय समजतेस का स्वतःला? माझ्याच बंगल्यात येऊन माझ्याच माणसांच्या मध्ये उभं राहून मला पोलिसात देण्याची भाषा करतेस तू? आता इथून तू जिवंत नाही जाऊ शकत. हे जेव्हा विक्रांतने म्हटलेलं असतं, मीडियाने हे सगळं कव्हर केलेलं असतं. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, काय रे जास्त माज आलाय का तुला? बोलताना 10 वेळा विचार कर, ऊर्जाचा नवरा इथे उभा आहे. त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, उभा आहेस ना, पुढच्या क्षणाला तुला खाली बसवेन, जास्त शहाणपणा करू नको. आता विक्रांतने आपल्या भाड्याच्या माणसांना आवाज दिलेला असतो, अरे या शौर्याला धरा आणि चांगली बदडून काढा. हे वाक्य ऐकल्यावर आता मीडिया म्हणत असते, शिर्के साहेब
काय चाललंय हे? मीडियासमोरच तुमचा मुलगा अतिताईपणा करतोय. त्याला कळत नाहीये का की त्याला अक्कल नाहीये? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के हात जोडत असतात आणि म्हणत असतात, माफ करा, त्याला खरंच कळत नाहीये तो काय वागतोय ते. विक्रांत, जरा शहाणा हो. आपण कुठे आहोत काय कळतं की नाही तुला? तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, पप्पा, या आलतू फालतू लोकांना घाबरायची गरज नाहीये. आणि तुम्ही तर आमदार आहात, तुम्ही कसे काय घाबरता हेच मला कळत नाही. आत्ताच्या आत्ता DSPंना फोन लावा आणि या सगळ्यांना तुरुंगात टाकायला भाग पाडा. हे ऐकल्यावर मात्र आता शिर्केंनी विक्रांतच्या सणसणीत थोबाडीत दिलेली असते. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, मला असं मारू नका, आधीच सांगतोय तुम्हाला मी. तेवढ्यात शिर्केलाही आता विक्रांत आवरत नसतो आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब, तुमचाही खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय. आता या विक्रांतला आम्ही पोलिसात देतो. तेवढ्यात विक्रांत सगळ्यांसमोर आता या ऊर्जावर धावून आलेला असतो आणि त्याने ऊर्जाचा गळाच धरलेला असतो. ऊर्जाचा गळा तो काही केल्यास सोडायलाच तयार नसतो. तेवढ्यात ऊर्जाला सोडवण्यासाठी शौर्य पुढे आलेला असतो आणि शौर्याने विक्रांतचा हात अशा पद्धतीने धरलेला असतो की एका फटक्यात शौर्याने विक्रांतला आता उचललेलं असतं आणि घसपटत समोरच्या ग्रिलवर आपटलेलं असतं. विक्रांतच्या कपाळाला मार लागतो आणि त्यातून रक्त येऊ लागतं. तेवढ्यात आपण पाहतोय एकच गोंधळ उडालेला असतो. तिथे आता अचानकपणे कुणीतरी पोलिसांना बोलवलेलं असतं आणि ते म्हणजे तिथे असलेल्या प्रमुख मीडियाने. पोलीस येताच आता तिथे काय गोंधळ चाललाय याचा शोध घेत तिथे असलेल्या विक्रांतच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं असतं की तिथे आता पद्मावर जबरदस्तीने लग्न करण्याचा आरोप टाकण्यात आलेला असतो. आणि थोड्या वेळापूर्वी याच विक्रांतने ऊर्जाचा गळा आवळला हे तिथे असलेल्या मीडियाने कॅप्चर केलेलं असतं. आता तो पुरावाही आता पोलिसांना देण्यात आलेला असतो. पोलिसांनी लगेचच आता शिर्के आमदारांना म्हटलेलं असतं, आमदार साहेब, तुम्ही या प्रभागातील एक प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही तुमच्याच मुलाला एका अशा गरीब मुलीला सतावण्यासाठी लग्न लावून देताय का? त्यावर शिर्के म्हणत असतात, इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हवं तर आम्ही तुम्हाला एक ॲफिडेव्हिट दाखवतो ज्यात स्पष्टपणे असं लिहिलंय की कायमस्वरूपी ही आमच्या बरोबरच राहील आणि आम्हीही तिच्यावर तेवढंच प्रेम करू आणि आमचं सगळं तिचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबातच गैरसमज करून घेऊ नका. या मीडियाने नाही तर या ऊर्जा आणि शौर्याने सगळा गेम पलटवला आहे. आम्हाला या ऊर्जा आणि शौर्याने हे लग्न थांबवायला भाग पाडलं आहे. हवं तर तुम्ही या शौर्याच्या वडिलांशी बोलू शकता. हवं तर मी तुम्हाला फोन लावून देतो, ज्यांनी आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये. तुम्हाला त्यांचं नाव तर माहीतच असेल. तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो, बहुतेक तुम्ही हर्षवर्धन जहागीरदार या वकिलाबद्दल बोलत आहात का? त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे शिर्के म्हणत असतात, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या माणसाने जर ॲफिडेव्हिट बनवला असेल तर ते कसं बनवलं असेल याचा विचार तुम्ही केला पाहिजे इन्स्पेक्टर, असं शिर्केने म्हणताच ऊर्जा म्हणत असते, थांबा, इथेच सगळा घोळ आहे. ॲक्च्युली एक ॲफिडेव्हिट नाही तर 2 ॲफिडेव्हिट बनवण्यात आले आहेत. आम्हाला सुरुवातीला जे ॲफिडेव्हिट दाखवण्यात आलं त्यात स्पष्टपणे असं लिहिलंय की येत्या काळामध्ये आमच्याबरोबर ही सून कायमस्वरूपी राहणार. पण दुसऱ्या ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलंय की ही पद्मा पहिल्या वर्षातच हे घर सोडून स्वतःहून जाणार आणि त्यासाठी ती कोणालाही दोषी ठरवणार नाही आणि ती जाताना काहीच घेऊन जाणार नाही आणि त्यानंतर ती उभ्या आयुष्यात विक्रांतवर कोणतीही केस करू शकणार नाही. अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते ॲफिडेव्हिट आताच्या आता ताब्यात घ्या, असं जेव्हा ऊर्जाने म्हटलेलं असतं तेव्हा विक्रांतच्या मागे असलेला एक व्यक्ती ते ॲफिडेव्हिट लगेचच पुढे घेऊन येतो. विक्रांत त्याच्या हातातून ॲफिडेव्हिट खेचतो आणि म्हणत असतो, येडायस काय आणि इकडे, आणि तो लगेचच बाजूला असलेल्या होममध्ये ते ॲफिडेव्हिट टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात तिथे एका व्यक्तीने धावत येऊन ते ॲफिडेव्हिट काढलेलं असतं आणि लगेचच आता पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. पोलीस ते ॲफिडेव्हिट तपासतात. त्या ॲफिडेव्हिटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं, ते पोलिसांच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता पोलीस म्हणत असतात, म्हणजे सगळं प्रकरण असं आहे तर शिर्के, तुम्हाला हे सगळं शोभत नाही. तुम्ही एक प्रतिनिधित्व करत असताना, एक सेवक म्हणून लोकांच्या समोर येत असताना स्वतःच्याच घरात तुम्ही अशा प्रकारची उधळपण करता का? तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाने पद्माला आपल्या बाजूला घेतलेलं असतं आणि ऊर्जा म्हणत असते, बघा इन्स्पेक्टर साहेब,
पद्मा अजूनही किती घाबरलेली आहे. आपण सगळे तिच्या मदतीला आहोत, तरीही तिला असं वाटतंय की बहुतेक तिच्याबरोबर काहीतरी विपरीत होऊ शकतं. पद्मा, नको काळजी करूस तू, आणि मला सांग, इथे तुला नेमकं कुणी आणलंय? त्याच वेळेला आता पद्माने दिव्याकडे बोट दाखवलेलं असतं आणि दिव्या चांगलीच घाबरते. लगेचच आता आपण पाहतोय दिव्याला आता ऊर्जा म्हणत असते, काय ग दिव्या, इथे तर आता तुझी चांगलीच गोची झाली आहे, पण घरी तू काय तोंड दाखवणार? तिथे तर तुला आजी घरात पाऊल सुद्धा ठेवून देणार नाहीत, ज्याप्रमाणे तू आज वागली आहेस ना. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या लगेचच या ऊर्जा जवळ येते आणि हात जोडत म्हणत असते, ऊर्जा, मला वाचव, या सगळ्यातून मला सोडव, खरं तर मला या सगळ्यात गुंतवण्यात आलंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, गप्पा बस, तुला ना या सगळ्यामध्ये अजिबातच गुंतवण्यात आलेलं नाहीये. तू स्वतःचा बरोबर यात सगळ्यात अडकवून घेतलायस. आता तर या सगळ्यातून तुझी सुटका अजिबातच होणार नाही, कारण मला देखील असंच वाटतं की तुला निदान एक तरी दणका बसावा आणि तू यापुढे अजिबातच या प्रकरणामध्ये सामील व्हायचं नाहीये, असं म्हणत आता ऊर्जाने दिव्याला चांगलं सुनावलेलं असतं. त्यावर दिव्या म्हणत असते, हो, मला अजिबातच या प्रकरणामध्ये सामील व्हायचं नाहीये, पण ऊर्जा प्लीज मला वाचव. इकडे आपण पाहतोय आता दिव्या घरी आल्यावर तिथे असणाऱ्या आजीने चांगलाच दिव्याचा समाचार घेतलेला असतो, पण आदित्य दिव्याला सावरून घेत असतो. हेच आता तिथे असलेल्या विजयाला आवडत नसतं. विजया म्हणत असते, आदित्य, तुला काय वाटतं, तुला दुसरी छान अशी सुंदर बायको मिळू शकत नाही का? का या बावट दिव्याच्या मागे लागतोयस तू? ही दिव्या फक्त तुझा वापर करून घेते, तुझ्याकडे असलेल्या पैशाचा वापर करून घेते, बाकी ती तुला अजिबातच विचारत नाही. हे सगळं ऐकूनही आदित्य म्हणत असतो, आई, बरोबर आहे तुझं, पण माझं विश्वास आहे एक दिवस ही दिव्या माझ्यावर मनापासून प्रेम करायला लागेल आणि त्या दिवसाची मी वाट पाहणार. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, खरंच आदित्य जे काही बोलतोय ते खरं होऊ शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.